बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक, ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम, प्रकरण 16. ज्ञानू त्या दिवशी कोंडी सावकाराच्या छपरात बसला होता. दुपारची वेळ होती. ऊन रखरखीत पडलं होतं. समोर नांगरटीतून उन्हाच्या उष्ण झळा वाहत होत्या. फुपाटा तापला होता. लोखंडाचा रस आबाळातनं सांडत असल्यागत वाटत होतं. ज्ञानू मळ्यात आल्यापासून रावळाची काही बातमी लागली नव्हती. दररोज रात्री घुणकीच्या बाईकडे जाणारा रावळा आता अंधाराचा बाहेर पडेनासा झाला होता. ज्ञानू पुन्हा मळ्यात आल्याची बातमी त्याला कळली होती. हेला एकदा पकडून दिल्याशिवाय आपल्याला मोकळं रान घावायचं नाही असं त्याला वाटत होतं. ज्ञानू या भागात परत आल्यापासून रावळा जरा वचकूनच होता. ज्ञानूचा धडाक आणि धाडस तो वळकून होता. ज्ञानूची पार्टी जबर आणि स्वतः ज्ञानूही जबर होता. त्याचा मळ्यात ठिया आहे हे कळल्यापासून रावळा आता बाहेरच पडत नव्हता. ज्ञानू तिथं नव्हता त्यावेळी रावळा रोज संध्याकाळी घुणकीच्या बाईकडे जात होता. कापडं झाकबाक करून अत्तराचा फाया घालून आणि हातात रायफल घेऊन रावळा सांज झाली की घुणकीच्या बाईकडे जात होता. ती बाईसुद्धा चांगली मोकार हाडाची होती. तिला भाऊ बहीण नव्हते. तिच्या बाची 10 एकर जमीन तिलाच मिळाली होती. नवऱ्याला तिनं सोडून दिलं होतं. ती जमीन आता ती रावळाच्या नावावर करणार होती. रावळावर तिचं मन बसलं होतं. रावळाची अडदांड रगेल काया तिच्या जीवाला शांती देत होती. रावळाचंही मन तिथं तृप्त होई. रोज नवी नवी पक्वानं करून ती वाट बघत बसायची. त्याच्या सहवासाला ती सुखावली होती. रावळालाही घरच्या सुखापेक्षा ते सुख न्यारं वाटत होतं. तिच्याबरोबर गुलूगुलू बोलण्यात गंमत वाटत होती. घुणकीची बाई सुंदर होती. लाडे लाडे बोलण्यात पटाईत होती. तिची डोळ्यांची मस्त उघडझाप रावळाला मोहवीत होती. तिचं बोलणं मोठं गमतीचं वाटे. तिचा हट्ट, तिचा आवाज, तिचा नकरा आणि तिच्या हाताचा फलकारा त्यामुळं तो त्या नागिनीवर पूर्ण फिदा झाला होता. तिच्याशिवाय एक क्षणभरही त्याला करमत नव्हतं. तो तिच्या नादी चांगलाच लागला होता. रावळानं घुणकीत बाई ठेवली हे सगळ्या दुळवाडीत माहीत झालं होतं. घुणकीत माहीत झालं होतं. पण रावळाला त्याबद्दल कुणीही ब्रसुद्धा बोलत नव्हतं. एवढंच काय, वर नजर करून रावळाच्या नजरेस नजर देण्याचीही कुणाची हिंमत नव्हती. हा विषवृक्ष उकडून टाकण्याची ताकद आसपासच्या परिसरात फक्त ज्ञानू कुंभाराजवळच होती. ज्ञानूनं आणि त्याच्या पार्टीनं 2 महिने झालं कोंडी सावकाराचा मळा सोडला होता. त्यामुळं रावळा आणखीनच शिरजोर झाला होता. सबंध दुळवाडी त्याच्या आरेरावीनं आणि गुंडगिरीनं त्रस्त झाली होती. घुणकी किनीची माणसंही जळफळत होती. कनेगावकरांनाही त्याची झळ पोचली होती. रावळा दिवसभर मळ्यातली कामं गड्यांच्याकडून करवून घे आणि सायंकाळी मळ्यातूनच घुणकीकडं सुटे. काय आबा, निघाला? निघालो की, एवढंच वाटेची माणसं बोलत. फारसं कुणी मग काही विचारित नसे. दुसऱ्या दिवशी सकाळी ऊन पडलं की तो तिथं आंघोळ पाणी आवरून दूध घेऊन तो त्या लाडकीचा निरोप घेई आणि तसाच मळ्याकडे येई. संध्याकाळी जरा लवकर या असं ती म्हणे. रावळाही बरं म्हणे. कधी कधी ती त्याला सकाळी सोडायचीच नाही. मग दिवसभर तो दारू पिऊन तिथंच झिंगत पडलेला असे. ती त्याच्यासाठी मस्त झणझणीत जेवण बनवी. दोघंही मग दिवस मजेत घालवीत. नाक जुळ्यागत एकमेकांची शरीरं एकमेकात गुदपळून असत. आता ज्ञानू आल्यापासून मात्र रावळा गावाबाहेर पडला नव्हता. ज्ञानूला मळ्यात येऊन आता 15 दिवस झाले होते. पण रावळा बाहेर पडलेला दिसला नव्हता. ज्ञानू कुंभार पुन्हा नवा निश्चय करून आला असावा हा रावळाचा अंदाज काही चुकीचा नव्हता.
तेव्हा जेवढं सावध राहता येईल तेवढा सावध तो राहत असे. घुणकीच्या बाईला भेटायचं मनात असूनही तो घर सोडित नव्हता. त्याला तर त्याच्या ठेवलेल्या बाईची आठवण क्षणाक्षणाला होत होती. ती त्याला समोर दिसत होती, खुणवून बोलवत होती, हसत होती, विडा करून देत होती. हिरवं कंच पातळ नेसून नाकात चमकी घालून त्याची वाट पाहत बसलेली दिसे त्याला. तिच्या बांगड्यांचा आवाज आल्यागत रावळाला भास होई. नाग नागिनीजवळ येऊन खूप दिवस झाल्यागत झालं होतं. जुळं फुटलं होतं. पुन्हा ते एकत्र यायला बघत होतं, झुलायला बघत होतं, फणा काढून धुंद पुंद होण्यासाठी आतुर झालं होतं. रावळाला आता हा विरह असह्य झाला होता. रात्रीचा जायला तो घाबरत होता. घुणकीकडनं 2-3 सांगावं आलं होतं. त्यामुळं पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघागत रावळा घरातल्या घरात येरजारा घालीत होता. पेटचा म्हादू रामोशी आणि ज्ञानू कुंभार एका रात्री दुळवाडीत घुसले. भर 12ची वेळ होती. कुणीही कुठं जागं नव्हतं. दोघांनीही रावळाच्या वाड्यात घुसून अचानक हल्ला करायचं ठरवलं. त्याच्या घरातच त्याचा खून पाडायचा योजलं. म्हणून ते त्याच्या वाड्यापुढं उभे राहिले. ही महाकाय माणसं बघून आसपासची जी थोडी माणसं होती तीही अंतरुणावर गपगार लवंडली. आता बंदुकीचा आवाज आणि कोणीतरी मोठ्यानं ओरडल्याचा आवाज येईल असं त्यांना वाटलं. पण त्या दोघांना वाड्यात शिरायला कुठंच वाट दिसेना. चारी बाजूनी भक्कम चिरेबंदी दगडांच्या भिंती, हे भला मोठा दरवाजा, हे सगळं त्यांनी पाहून घेतलं. पण आत शिरकाव होईल असं काही त्यांना वाटतं ना. म्हणून ज्ञानूनं रागाच्या भरात हाक मारली, रावळ्या बाहेर या. तुझा बा इथं आलाय तुझी खांडोळी करायला. खऱ्या बाचा असेल तर सामने येशील वागा. आणि मग ज्ञानूनं वाड्यापुढं 2 बार काढलं. महाजूनही त्याच्या बंदुकीच्या नळ्या वर केल्या आणि त्यानंही 2 बार काढले. ती रात्र त्या आवाजानं हादरली. माणसं पटापट आपापल्या अंतरुणावर उठून बसली. मग महादू आणि ज्ञानू डांबरी सडकावर आले. सडकाचं हॉटेल अजूनही उघडं होतं. ट्रकवाले शिळी भजी खायला येत. रॉकेलचा एक ढंढनता दिवा पुढ्यात घेऊन हॉटेलचा मालक खुर्दा मोजत बसला होता. त्याला पाहून ज्ञानू आणि महादू हॉटेलकडे वळले. दोघांची चाहूल लागताच हॉटेलवाला दचकला. पण ती माणसं ओळखायला त्याला वेळ लागला नाही. या वस्ताद, राम राम. काय चाललंय? हे पोठा पाण्याचं. बसा बसा. मग हॉटेलवाला आत गेला. भटाला 2 स्पेशल चहा सांगून आला. चौकटीतून वळून तो म्हणाला, वस्ताद दूध घेणार? कवा तरी चहा चालतो की, का रोज प्यायचा आहे? असं वस्ताद बोलला आणि दोघं तिघं मन मोकळे हसले. चहा झाला. पोऱ्यानं कप बशा आत ठेवल्या. हॉटेलवाल्यानं वस्तादांना सुपारी दिली आणि हळूच विषय काढला. वस्ताद, आता सावध राहावा. रावळा ह्या 7-8 दिवसात तुम्हाला नक्की घावणार. त्याच्या पालतीवर कुणाला तरी ठेवा. वय त्यो घुणकीच्या बाईला लई चटावलाय. तुम्ही आल्यापासून त्यानं घर सोडलेलं नाही. फौजदार आणि DSP घराकडे बोलावून घेतोय. त्यानं तुम्हाला पुन्हा पकडायचा घाट घातलाय. ह्या 7-8 दिवसात उडवाच त्याला. आता तो अंधाराचा बाहेर पडत नाही. मागेंदी तो रोज सांच्या पारचा घुणकीला सुटायचा. आता तो बाहेर पडला तर दिवसात बाहेर पडणार. त्या बेतानं बघा. हॉटेलवाला एकटाच बोलत होता. रावळाला उडवण्याचा आपण काय आणि कसा बेत केला याबद्दल ज्ञानू काहीच बोलला नाही. असा बराच वेळ गेला. मग ज्ञानू आणि महादू उठले. त्यांनी त्या हॉटेलवाल्याचा निरोप घेतला. आज धुळवड. रात्री 12 वाजल्यापासून घुणकीत बकरी पडू लागली होती. पहाटे तर बकरं शिजणारी पातेली चुलीवर चढली. सगळ्या घुणकी गाव तर्र झाला. दारूचे शौकीन होते, त्यांनी दारू घेतली आणि गावातून फिरू लागले. गावात काहीतरी खनाखनी होईल असं उगीचच लोकांना वाटत होतं. जुनी भांडणं आज कोणतरी उकरून काढणार आणि मारामारी होणार असं लोकांना वाटत होतं. रावळाला घुणकीच्या बाईचा निरोप आला. आज धुळवड.
जेवायला इकडंच या, वाट बघते. रावळाही तिला भेटायला आतुर होताच. बऱ्याच दिवसात तो घुणकीला गेला नव्हता. आज बाईंचा निरोप येताच रावळा आनंदित झाला. सकाळी 10ला सगळं आवरून तो बाहेर पडला. घरातील नोकरांना रानातली कामं सांगितली आणि अत्तराचा फाया कानात घालून तो निघाला. हातात बंदूक घ्यायला तो विसरला नाही. जाता जाता त्यानं आपल्या मळ्याकडून फेरी मारली आणि मग तो घुणकीकडे निघाला. याच मळ्यातून घुणकीचा वळू रेडा त्यानं ताणून मारला होता. भाल्यानं तो रेडा घुणकीच्या मंगूबाच्या देवळात रक्त गाळत बसला व तिथंच त्या रेड्यानं आपलं प्राण सोडलं होतं. रावळा घुणकीच्या वाटेला लागला. मंगूबाचं देऊळ त्यानं ओलांडलं. मंगूबाला त्यानं हातही जोडलं नाहीत. बाईला भेटण्यासाठी व तिनं केलेले मटणाचं सुग्रास जेवण जेवण्यासाठी म्हणून रावळा धीमेपणानं निघाला होता. खांद्याला लटकवलेली बंदूक तो कधी हातात घेई आणि त्यावरची मूठ घट्ट करी. कधी कधी चालता चालता तो ती पुन्हा खांद्याला अडकवून झोकात चाले. धुळवडीच्या सणाला लखा तुका भिवा आपापल्या गावाकडे सुटले होते. सावकाराच्या मळ्यात आता ज्ञानू आणि महादू एवढेच होते. कोंडीही थिलुरात गेला होता. ज्ञानूला घराकडे जावं वाटत होतं. वाघिरीला भणीकडे जावं असं मनात येत होतं. परंतु बाळू धनगर त्याच्या स्वप्नात येऊन त्याला पुन्हा एकदा आपलं दुःख सांगून गेला होता. त्यामुळे ज्ञानू अस्वस्थ झाला होता. कुठंच जाऊ नये असं त्याला वाटत होतं. रावळाला उडवल्याशिवाय त्याचं मन थंड होणार नव्हतं. थिलुराकडनं कोंडी आला. डोक्यावर भली मोठी पाटी होती. तो छपरात आला. त्यानं पाटी खाली ठेवली. काय रे कोंडी, जेवण आणलं आपलं? आज घराकडनंच काय रे? धुळवट नाही काय? म्हातारनं तिकडंच जेवण केलं. बेस झालं महादू. बरं भरा चूळ. बोकाड चांगलं होतं. कोरड्या चांगलं केले म्हातारीनं. सगळं मांदच आहे. कोंडी काय भूकच नाही रे, असं ज्ञानू म्हणाला आणि डवाऱ्याच्या जेवणावरनं उठवून रावळानं बाळूला मारल्याची आठवण त्याला झाली. उठा वस्ताद. महादू आणि तू जेव, मी पुन्हा जेवीन. आता पुन्हा निसातारा करू नका. चांगलं चांगलं खाऊन तब्येत जाम करायची. आता रावळ्या घावतोय. म्हणजे? ज्ञानूनं उत्सुकतेनं विचारलं. आता ते रोज बाईकडे जातंय घुणकीला. आज सुद्धा ते तिकडंच गेलंय. थिलुरात माणसं बोलत होती. खरं म्हणतोस काय? वय त्यो घुणकीला गेलाय? वय, आणि बाईच्या घरात बसलाय. नक्की? माणसं बोलत होती. हे खोटं नसल. ज्ञानू ताडकन उठला. त्यानं बंदूक घेतली, काडतूस भरली आणि तो बाहेर पडला. वस्ताद. कोंडी, तुम्ही जेवून या सावकाश. मी जातो. मी आता थांबणार नाही. आणि ज्ञानू जवळजवळ पळतच गेला. छपरापुढं दूर अंतरावर झाड झडोऱ्याच्या आडानं मळ्याच्या बाहेर पडला. दोघेही पाहत राहिले. ज्ञानू नजरेआड झाला होता. तो इतक्या झपाट्याने तिकडे धावेल असं त्यांना वाटलं नव्हतं. तेवढ्यात कोंडी महादूला म्हणाला. महादू, काय रे करायचं आता? चल आपण बी. चालायचंच खरं, पण कुणीकडे कसा गाठायचा त्याला आता? गाठ पडेल का आपली तिची? पडती या, चल. मग महादूनं कुऱ्हाड घेतली. कोंडीनं आपला टोकदार फळाचा झळकणारा भाला हातात घेतला आणि दोघेही निघाले. म्हातारी गावाकडनं येऊन ठेपली. तिनं विचारलं, जेवला काय रे? नाही. का रे? काय नाही. ज्ञानू कुठला आहे? घुणकीला गेला. का? आई, ते विचारू नका आता. आम्ही बी जातोय. असं म्हणून कोंडी व महादू तिथून झपाट्याने हल्ले. ज्ञानू ज्या दिशेनं गेला होता त्याच दिशेनं ते सुटले. ज्ञानू घुणकीला पोचला तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. ज्ञानूला तिथं बघून सर्व गाव हबकून गेलं. अगोदरच धुळवडीच्या सणानं गावातलं वातावरण तंग होतं. ते ज्ञानूनं घुणकीत पाऊल टाकतात अधिकच तंग झालं.
घुणकी गावाला रावळा गावातला आधीच माहीत होतं. काय घडणार याची लोकांना अंधुकशी कल्पना आली आणि गावभर माणसं कुजबुजू लागली. घोटभर घेऊन गावातनं उगीच झुकांड्या खात फिरणारी माणसं ज्ञानूचं नाव ऐकताच घरात जाऊन खुडूक कुंबडीगत बसली. ढाण्या वाघाला बघून इतर जंगली प्राण्यांची तरास जशी व्हावी तशी त्या गावातल्या बनावट टग्यांची अवस्था झाली. ज्ञानू गावात आला आणि एका किराणा भुसार दुकानात शिरला तशी तिथली माणसं सटपटलीच. ज्ञानूचं प्रस्त सगळ्यांना माहीत होतं. एका भित्र्या माणसानं ज्ञानूला पाहिलं आणि तो अंग कापत असतानाच बाहेर पळाला आणि वेड्यासारखा करू लागला. आला कुंभार, आला आला कुंभार असं बडबडत तो आपल्या घराकडे कसा तरी पळाला. दुकानदाराची पाचावर धारण बसली, पण त्यातून त्यानं धाडसानं म्हटलं, वस्ताद पान देऊ का? आणि त्यानं बटवा हुडकवायला सुरुवात केली. पान नका मला. फेटेच्या शेंबल्यानं तोंडावरचा घाम पुशीत ज्ञानू गुरकावला आणि त्यानं पुढं त्या दुकानदाराला विचारलं, ती रांड कुठं राहती? कोणती वस्ताद? रावळ्याची आवा. रावळ्या आला नव्हता तिथं? मी कशाला पंचायती करतोय? चल चल मला तिचं घर दाखवू. असं ज्ञानूनं म्हणताच तो दुकानदार उठला. ज्ञानूच्या पुढं चालू लागला. 1-2 गल्ल्या ओलांडताच त्या बाईचं घर आलं. दुकानदारानं ते बोटानंच लांबनंच दाखवलं. घरापुढं मोठं अंगण होतं, पण त्या घराचं दार लावलेलं होतं. तिथं कुणाची फारशी ये-जा दिसत नव्हती. शिळे चुप्प होतं. वरून अग्निलोळ आग ओतीत होता आणि सगळी घुणकी गपगार सावलीत विसावली होती. रावळ्या बाहेर या, तुझा कर्दन काल तुझ्या पुढे येऊन उभा राहिलाय. ज्ञानूनं मोठी आरोळी ठोकली. त्यानं घुणकी गाव हादरला. ज्ञानूचा आजपर्यंतचा संबंध राग एकवटून आला. ज्ञानूची ती गर्जना बाईच्या पुढ्यात धुळवडीचं जेवण घेत असल्या रावळाच्या कानावर आदळली. रावळा बाईला घास चारीत होता तो तिथंच अडकळला आणि घास त्याच्या हातातून गळला. बाईही दचकली. त्यानं तिचा सोन पिवळा हात पकडला आणि उसना अवसान आणून तो तिला म्हणाला, भिवू नकास, भिवू नकास. असली कितीतरी कोली मी चिंगरून टाकली आते. पण पण मला भ्या वाटतंय. तुम्ही आता बाहेर जाऊ नका, नका. रावळाची आवारड कुंडीला येऊन पुढं म्हणाली, वैऱ्यानं दावा साधला व तुमचा. काय करतोय त्यो? त्याचं मुंडकं हातात घेऊनच दुळवाडला जाईन. आता मी काय करू? मागचं दार असतं तर तुम्हाला निसरता आलं असतं तरी मी पळून गेलो नसतो. मी सुद्धा टग्यातला टग्या आहे. असं म्हणून रावळानं बंदूक घेतली आणि दार उघडलं. अंगणाच्या पलीकडे लांब मैदानात ज्ञानू उभा होता. त्याला पाहून रावळानंही हाक दिली, देण्या कुंभारा, तू तरी मरशील नाहीतर मी तरी. आज धुळवड खेळूनच जायचं घुडकीत ना. तोच ज्ञानूनं बंदूक पटकन समोर धरली आणि ओरडला, रावळा मर आता. त्यानं चाप ओढला, पण त्याआधीच त्या बाईनं ते घराचं भलं मोठं दार शितापीनं धाडकन लावलं. ज्ञानूच्या गोळीनं जाडजूड एक ढलपी उडली. तोच रावळाच्या बाईनं रावळाला विनंती केली, तुम्ही आता बाहेर पडू नका, बाहेर पडू नका, काहीतरी घात होईल. पण रावळानं ते ऐकलंच नाही. त्यानं दाराची फळी किंचित उघडून पाहिलं. बाहेर ज्ञानू शेजारी पेठचा महादूर रामोशी रावळाला दिसला. शेजारी कोंडी सावकारही दिसला. ते गडी हत्यार बंद होतं. मग रावळानं दार ढकललं, बंदूक नीट धरली आणि आता काय करावं याचा विचार करीत तो भिंतीला पाठ देऊन उभा राहिला. तेवढ्यात ज्ञानूनं आणखी 2 बार काढले. सगळी घुणकी त्या बाराने हादरली. आज घुणकी धुळवडीनं खून पडणार यात कुणाला शंका राहिली नाही. रावळा व ज्ञानूचा संघर्ष इथे संपणार. ज्ञानू रावळावर सूड उगवणार असंच माणसं बोलू लागली. रावळाची परिस्थिती आता अवघड झाली होती. स्वतःचा गाव तिकडे दूर राहिला होता. त्याच्या पाठीशी आता कुणीच नव्हतं तिथं. ज्ञानू तर आज पुरता पेटला होता. त्याच्याबरोबर त्याच्या टोळीतली 2 अस्सल माणसं होती. एवढा दांडगा रावळा
पण आज ज्ञानूचा अवतार पाहून तो गर्भगळीत झाला होता. पण आल्या प्रसंगाला तोंड दिलंच पाहिजे म्हणून त्यानं बंदूक लोड केली आणि तो दाराच्या फटीतून बाहेर पाहू लागला. आता बाहेर कोणीच दिसत नव्हतं. ज्ञानू कुठंतरी दबा धरून बसला आहे हे त्यानं ओळखलं. लखा नव्हता, महादूही नव्हता. अशा अवस्थेत बाहेर पडणं म्हणजे आपलं आपण मरण ओढून घेतल्यासारखं आहे हे रावळानं पक्क ओळखलं होतं. बाहेर पडून पळून जावं तर कुठून गोळी येईल हे सांगता येत नव्हतं. रावळा असा दाराच्या फटीतून बाहेर पाहत विचार करीत होता. तोच रावळाच्या आवाला घराच्या खिडकीतून उंच ज्वाला आत डोकावताना दिसल्या. तशी ती बाई घर पेटलं, घर पेटवलं असं ओरडत रावळाकडे येऊन त्याच्या अंगावर कोसळली. ज्ञानूनं रॉकेलचे बोळे घरावर फेकून रॉकेल ओतून ते घरच पेटवून दिलं होतं. रावळा जिवंत जाळला जाणार होता. चारी बाजूनी घर पेटावयास वेळ लागला नाही. धुराचे लोट गगनाला भिडले आणि सगळी घुणकी लांबूनच कावरी बावरी होऊन पाहू लागली. उष्ण वाफाने रावळाचे अंग भाजून निघू लागलं. अंगाला चटके बसू लागले. रसरसता निखारा अंगाला चिकटावा तसं त्याला वाटू लागलं. आता या अग्नीत आपण पाखरासारखे तडपडून जळून खाक होणार हे रावळानं ओळखलं आणि त्यानं त्या भीतीच्या पोटी धाडकन दार उघडलं. ज्वाला घराभोवती नागिनीसारख्या फडा काढून डुलत होत्या. धुराचा लोट उसळला होता. बाहेरचं काहीच नीट दिसत नव्हतं. ज्वालाने अंगाचे चटके निघत होते. ते असह्य होऊन रावळा घरातूनच ओरडला, अरे ये ज्ञानू, मला मारू नकोस, मला मारू नको. आक्रंदन घरातून उसळून सबंध घुणकीत घुमलं. घराघरातून माणसं बाहेर येऊन ते पेटलेले घर पाहत होते. पेटलेल्या मनाची माणसं घरापुढं उभी होती. रावळा आता काय करतोय हे पाहत होते. रावळा त्या अग्नीतून बाहेर पडला. तेवढ्यात बिळातून आल्या सापावर हल्ला करावा तसं ज्ञानू आणि त्याचे साथीदार धावले. रावळा आणखी आत पळाला. त्यानं रागानं कोपऱ्यातला भाला उचलला. ज्ञानूही त्वेषाने आत घुसणार तेवढ्यात एक भाल्याचं पातं धूर आणि ज्वाला यात झळकलं. ज्ञानूनं झटकन बगल दिली नसती तर रावळानं ज्ञानूचा कोतळाच फाडून केव्हाच मातीत पाडला असता. पण ज्ञानूच्या चलाकीनं तो चुकला. धुरात ज्ञानू कसा कुठं निसटला ते रावळाला दिसलं नाही. तोच फरशी नाचवीत ज्ञानू आत गेला आणि त्याने रावळाच्या अंगावर दात खाऊन घाव घातला. या हल्ल्यानं रावळा कोसळला, तडफडू लागला. ज्ञानूनं त्याच्या छातीवर नालाच्या चपलाचा जोरदार रेटा दिला. रावळाच्या छातीच्या फासळ्या पिचल्या. रावळा गुरागत ओरडला, ज्ञानू, ज्ञानू, सोड सोड सोड. बेहोश झालेल्या ज्ञानून त्या रक्ताळलेला अगडबंब धूळ डाव्या हातानं एक पाय धरून फरफटत धुराच्या आणि ज्वालांच्या लाटातून बाहेर आणलं. मानेवर घाव बसल्यानं रावळा अर्धमेला झाला होता. पुन्हा त्यानं दुसरा घाव घातला. रावळा फार मोठ्यानं जीवाच्या आकांतानं ओरडत होता. सर्व घुणकी तिथं जमली होती. निम्मी दुळवाडीही तोपर्यंत तिथं येऊन थडकली होती. जत्रा भरल्यागत माणसं जमली होती. खून कसा होतो हे माणसं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होती. पिसाळलेला ज्ञानू कुंभार बेहोश होऊन रावळाचा सूड घेत होता. त्याच्या ओरडण्याने ज्ञानूला किंचितही दया आली नाही. रक्तात पुरेपूर भिजलेल्या कुऱ्हाडीतून रक्ताचे थेंब ठिबकत होते. ज्ञानू बेहोश होऊन गेला होता. आता तो त्याचं मुंडकच उडवणार होता. त्याआधी त्यानं सर्व लोकांच्याकडे एकदा उद्दामपणे पाहिलं आणि तिथे जमल्या सर्व लोकांना त्यानं सवाल केला, लोक हो, याला सोडावा का मारा? माणसं आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. रावळा इथंच संपावा असं अंतःकरणातून सर्वांना वाटत होतं. पण तसं उघड बोलण्याचं धाडस कुणीच केलं नाही. दुळवाडीच्या माणसानं तर हा काटा परस्पर निघत आहे हे पाहून आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. पण त्याचबरोबर रावळाचा तो भीषण खून चालला आहे हे पाहून त्यांचं मन भीतीनं गांगरून गेलं होतं. काही जण तर भीतीनं थरथर कापत होते. तोच ज्ञानूनं तडपडणाऱ्या रावळाच्या छातीवरचा पाय अधिक रुतवून लोकांना पुन्हा एकदा सवाल केला, याला मारावा का सोडावा? असं विचारून ज्ञानूनं कुऱ्हाड एक हातात पेलून उंच धरली आणि तिसऱ्यांदा तोच प्रश्न आणखी मोठ्यानं विचारला. तसा गर्दीतून आवाज आला, मारावा मारावा. ते शब्द ऐकतात ज्ञानू पिसाटपणे हसला. त्याला खून चढला होता आणि त्याचं ते हास्य विकट होतं.
कुऱ्हाड हातात तशीच धरून ज्ञानू थै थै नाचला आणि त्यानं 2 घावातच रावळाचं मुंडकं धडा वेगळं केलं. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. बाळू धनगराचं निष्पाप शरीर त्या ढेकळात जसं तडपडत होतं तसं ते धूड तडपडू लागलं. ज्ञानूच्या चेहऱ्यावर व पांढऱ्या सफेद शर्टावर उष्ण रक्ताची कारंजी उडाली. माणसं भीतीनं पसार झाली. ज्ञानूनं ते मुंडकं भाल्याच्या टोकावर घेतलं आणि तो दुळवाडीकडे धावला. त्याच्या मागणं कोंडी आणि महादू धावत होते. माणसं भिवून चारी दिशेला वाट फुटेल तिकडं पळू लागली. ज्ञानूनं हातात भाला उंच धरला. भाल्याच्या टोकाला रावळा धनगराचं मुंडकं होतं. तिथून रक्त खाली ओघळत होतं. भाल्याची काठी भरली होती. ज्ञानूच्या उजव्या हाताची मूठ रक्ताने पूर्णपणे चिंब झाली होती आणि ज्ञानू अत्यंत वेगाने दुळवाडीकडे धावत होता. सूर्य मावळायला निघाला होता. त्याची नारिंगी किरणं दुळवाडीवर पसरली होती. रावळाचा चिरेबंदी वाडा लाल किरणांनी न्हावून निघाला होता. सूर्याचा लाल गोळा जणू काही विकट हास्य करीत असताना चालला आहे असा दिसत होता. लाल किरणांच्या वर्षावात दुळवाडी गाव शांत आणि गंभीर वाटत होतं. त्यातील काही किरणं बाळू धनगराच्या गावाबाहेरच्या थड्यावर विसावली होती आणि त्याच दिशेनं ज्ञानू रावळाचं शिर भाल्याच्या टोकावर नाचवीत बेहोश होऊन अधीरतेनं धावत होता. त्याच्या मागून महादू रामोशी धावत होता. आता लखाही पाठीशी होता. त्याच्या आसपास दुळवाडीची काही मंडळी संभ्रमित अवस्थेत रेंगाळत निघाली होती. बाळू धनगराचं थडं जवळ आलं आणि ते जसं ज्ञानूला स्पष्ट दिसलं तशी ज्ञानूनं बाळू अशी मोठ्यानं हाक मारली आणि सांजेला परतणारी पाखरंही आपल्या घरट्यांची दिशा चुकली. ज्ञानूनं पुन्हा एक हाळी दिली आणि भाल्याची काठी एक हिसका देऊन अधांतरीच खाली घेतली. मुंडक्यातून भाला निघाला आणि मुंडकं चेंडूसारखं खाली आलं. तसं ज्ञानूनं लाथेनं उडवून दिलं. थड्याच्या जवळच्या मातीत ते जाऊन पडलं. ज्ञानूनं थड्याकडे एकदम धाव घेतली आणि थड्याला मिठी मारली. त्यानं बाळू बाळू म्हणून 2दा हाक मारली. तो विकट हसला आणि रक्तानं भिजलेला उजवा पंजा बाळूच्या थड्यावर थापला. आणखी थापला, आणखी थापला, पुन्हा पुन्हा थापू लागला. सावकाराच्या मळ्यात नीरव शांतता होती. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती आणि पहाटवारीची चाहूल लागली होती. रात्रभर केकाटणाऱ्या धनछड्या आता पेंगळून सुस्तावून झोपल्या होत्या. दिवसभराच्या उष्णतेनं तापलेली शरीरं पहाटेच्या थंड वाऱ्यात छान विसावली होती. कुठंतरी एखादाच पक्षी डहाळ्यात फडफडताना कळे तेवढंच. ज्ञानू सावकाराच्या छपरात झोपला होता. धुळवडी दिवशी त्यानं रावळाला खलास केला आणि मधले काही दिवस त्याने शिराळ पेट्यात घालवले. कांदे मांगले इथल्या साथीदारांच्या सहवासात तो राहत होता. बरोबर तुका आणि भिवा होतेच. लखाही होता आणि महादूही होता. ही टोळी पुन्हा एकदा जमली होती. ज्ञानू आता पूर्ण गंभीर झाला होता. मध्यंतरी एक दिवस तो काचुंबरीच्या मळ्यात राहून आला. राधूबाईला मनसोक्त भेटून आला. अजूनही ज्ञानू बेचैन होता. बाळू धनगराच्या खुनाचा सूड उगवला खरे, पण आता काय करायचं? पोलीस पार्टी आता नव्या जोमानं माग काढीत होती. DSP साहेब पूर्ण खवळला होता, पण ज्ञानू त्यांना कुणाला सापडत नव्हता. टोळीतला एकही मनुष्य पकडणे पोलीस खात्याच्या जीवावर आलं होतं. ही माणसं मोठी दगाबाज आणि कावेबाज होती. ज्ञानू कुंभाराचं नाव ऐकताच पोलीस खातं चळाचळा कापत होतं. ज्ञानू पुन्हा एकदा सगळी माणसं घेऊन सावकाराच्या मळ्यात रात्री झाला होता. ज्ञानू आता शांत व गंभीर होता. त्याचा अल्लडपणा कमी झाला होता. तो पोक्त वाटू लागला होता. काल दुपारी तो वाघेरीच्या बहिणीला आणि थिलुरात आईवडिलांना भेटून आला होता, पण त्यांच्याशीही तो फारसा बोलला नव्हता. सर्वांना भेटून पुन्हा मळ्यात दाखल झाला होता. रात्री जेवलाही कसा तरीच. सगळे साथीदारही तोंड बंद करूनच होते. आता ते सगळे त्याच्या शेजारी झोपले होते. महादूचा पांढरा सफेद घोडा पलीकडे गोठ्यातून फुरफुरल्याचा आवाज येत होता. जनावरं वैरण खात होती आणि थंड वारा थंडपणे वाहत होता. उद्या गुढीपाडव्याचा दिवस. बाळूच्या खुनानंतर त्याच्या आईनं घरापुढं गुढी उभा करणं बंद केलं होतं.
आता बाळूच्या खुनाचा बदला घेतला होता. ज्ञानू हाच माझा लोक, ज्ञानू हाच माझा बाळू असं समजून म्हातारी गुढी उभारणार होती. रक्ताचा हात बाळूच्या थड्यावर थापटून ज्ञानू तसाच बाळूच्या आईकडे गेला होता. म्हातारला रावळाला ठार केल्याची बातमी तत्पूर्वीच कळली होती. तिला खूप आनंद झाला होता. ज्ञानू ह्योच माझा बाळू असं ती आनंदानं व वेड्या भावनेनं बडबडत होती. तोच ज्ञानू दारात आला होता आणि त्यानं आई म्हणून हाक मारली होती. म्हातारला भेटला होता तो. ज्ञानूनं तिच्या पायावर डोकं ठेवलं होतं. माता पुत्र कडकडून भेटले होते आणि बाळूच्या आईचे डोळे पाण्याने डबडबले होते. ज्ञानूनं दुधाचा पेला उभ्या उभ्याच घेतला आणि तिथून तो ताबडतोब पसार झाला. या वर्षी आता बाळूची आई गुढी उभारणार हा विचार ज्ञानूच्या मनात पडल्या पडल्या येऊन गेला. जुन्या सर्व आठवणी ज्ञानूच्या डोळ्यांपुढं उभ्या राहत होत्या. एक एक आठवण चित्रासारखी डोळ्यांपुढून सरकत होती. पहाटेचा कोंबडा आरवला. थेलुरातनं आवाज आला. 2-3 बांगा उठल्यानंतर लखा झोपेतून प्रथम झटकन उठला. तसा ज्ञानू त्याच्याकडे वळून म्हणाला, का रे लखा, का उठलास? वाजतात झोपला नाही होई तुम्ही? झोपलोय की. मला तर जागच दिसतायसा. हे आत्ताच तुझ्या पुढं जागा झालो. मग त्यांच्या बोलण्यानं तू का उठला? भिवा उठला. सगळेच बोलायला लागल्यावर महादूही उठला. सर्वात शेवटी कोंडी उठला. फटफटीत होताना सगळे आवरून बसले. घोंगड्याची पट्टी लांब टाकून त्यावर सगळेजण स्थानापन्न झाले. कोंडी केव्हाच चहा आणण्यासाठी गावाकडे गेला होता. त्याची वाट पाहत मंडळी सहज बसली होती. ज्ञानूनं बंदूक जवळ घेतली होती. आज इथून तळ हलवायचा असेल म्हणून बाकीचे लोकही आपापली हत्यारं घेऊन बसली. तेवढ्यात चहा आला. कोंडीनं तो सर्वांना दिला. लखानं चंची सोडली. वस्तादांच्या हातावर सुपारी ठेवली. पान दिलं. सर्वांचं पान खाणं झालं. भिवा कांदेकरानं विचारलं, वस्ताद कांद्याला जाऊया सणाला? तोच ज्ञानूनं महादूला फरमान सोडलं. महादू, घोडा आण तुझं. आज कोणीकडे जायचं वस्ताद? घोडा आण, मग सांगतो. थोड्याच वेळात महादूचं घोडा आणलं. ज्ञानूनं लगाम हातात घेतला आणि सगळ्यांना उद्देशून ज्ञानू म्हणाला, मित्रांनो, तुम्ही मला फार चांगली साथ केली. तुमची मैत्री मी जन्मभर विसरणार नाही. कोंडीचे व त्याच्या म्हातारीचे तर आपल्यावर फार फार उपकार झाले. आता आपली टोळी फोडूया. आपापल्या घरात जा व सुखानं संसार करा. टगेपणा सोडून द्या. माझं काम झालं. आता मी जातो. वस्ताद, कुठं जाणार तुम्ही आता? मी इस्लामपूरच्या फौजदार कचेरीत हजर होया जातोय. माझ्या हातानं मी वेड्या घालतोय. माझ्या मनानं जेलात जातोय मी. तसं करू नका वस्ताद. लखाराम, नाही लखा, माझा निश्चय मी पक्का केला आहे. आज वर्ष प्रतिपदा आहे. सुखानं नांदा. असं म्हणून ज्ञानूनं घोड्याच्या पाठीवर थाप मारली आणि रिकिबीत पाय ठेवून तो घोड्यावर आरूढ झाला. धावायसाठी घोडं थैथयाट करू लागलं. ज्ञानूनं घोड्याला लगाम खेचला. महादू, तुझं घोडं पाठवतो कोणाकडनं तरी पेठला. महादू, धोंडी, लखा, तुका आणि भिवा अनिमिष नेत्रानं पाहतच राहिले. तेवढ्यात कोंडीची म्हातारी गावाकडनं आली. घोडं थै थै नाचत होतं तरी ज्ञानूनं लगाम खेचून त्याला थांबवलं. म्हातारीनं ज्ञानूला घोड्यावर बसलेलं पाहिलं आणि तिनं हाक मारली, अरे ज्ञानू, आत्ता कुणाचा मुर्दा पाडायला जातोय असं? ज्याचा मुर्दा पाडायचा त्याचा पाडला आजी. मग आता कुठं जातोस? जेलात जातो आजी. हजर होतो. आपल्या हातून पोलिसांच्या हातात जातो होय रे? वय आजी. त्यांनी पकडताना घावला नाहीस आणि आता त्यांच्या तावडीत जातोस काय?
ह्यातच शूरफणा आहे म्हातारी. जातो मी आता, दिवस उगवाय आला. आणि ज्ञानूनं टाच मारली. घोडं उधळलं, इस्लामपूरच्या वाटेला लागलं. पुन्हा बेंगलोर टार रोडवर घोड्याच्या टापा वाजू लागल्या. ज्ञानूनं हंटर जोमानं ओढला. घोडा तुफान वेगानं उधळत होता. ज्ञानूला कसलं तरी आंतरिक समाधान वाटत होतं. इकडं घोडं अति वेगानं धावत होतं आणि ज्ञानू घोड्यावरून आसपासच्या गावांकडं पाहत होता. त्याला थिलूर दिसत होतं, इटकरी दिसत होतं, येडे निपाणी दिसत होतं. पुढं वाघेरी गाव दिसत होतं. प्रत्येक गावात गुड्या उभारल्या दिसत होत्या आणि क्षितिजावर सूर्याचा नारंगी झोत पसरला होता. त्यातच एक सुंदर जळजळीत वाटोळा तांबडा भडक गोल दिशा उजळीत वर येत होता. तो गावच्या असंख्य गुढ्यांच्यावर आपला सुवर्ण रसाचा वर्षाव करीत होता. हे दृश्य ज्ञानू पाहत होता. त्यातच त्याला बाळूच्या आईनं उभारलेली गुढी डोळ्यांपुढं दिसत होती. आणि ज्ञानूचा घोडा इस्लामपूरच्या दिशेनं तुफान वेगानं धावत होता. धन्यवाद श्रोते मित्र हो. ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील यांच्या तालीम या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.